इथे मी आपलं हे तांब्याचं भांडं आहे खूप खराब झालेलं आहे. म्हणजे या दिवसामध्ये खूप ते काळपट पडतं. तांब्याचा तांब्या आहे. तर त्यासाठी आपल्याला घासण्यासाठी तर मी एक स्टिक बनवून घेतलेली इथे. साधारण मी थोडंसं 2 मुठी अशा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 चम्मच आपला जे खायचं सॉल्ट आहे म्हणजे मीठ आहे, ते मी टाकलेलं आहे. त्यानंतर मी त्याच्यात 1.5 लिंबू पिळून घेतलेला आहे आणि त्याचं मी हे मिश्रण आहे ना, छान असं म्हणजे हाताने मिक्स करून घेतलेलं आहे. खूप छान असं पेसून घेतलेलं आहे ते. जेणेकरून आपलं हे तांब्याचं भांडं आहे ते चकचकीत होईल. कमीत कमी ते 8-10 दिवस तरी म्हणजे छानपैकी राहील म्हणजे अशा प्रकारे मी त्याला घासून घेणार आहे. तर मी जे केक बनवलेलं आहे आपण नेहमीच म्हणजे बाहेरचं केमिकल वगैरे काय काय वापरत असतो. पण हे अतिशय सुंदर म्हणजे असं मी बघा बनवून घेतलेलं आहे आणि ते आपल्याला ह्या जी थोडीशी घासणी आहे मऊ, तर त्याने आपल्याला ते घासून घ्यायचं आहे. अतिशय सुंदरपणे मी घासून दाखवते तुम्हाला. बघा ते कसं म्हणजे नाही का चकचकीत होईल. थोडंसं आपण आल्लाद त्याच्यावर हात फिरवायचा आहे. आल्हाद जरी आपण फिरवलं ना तरी ते छानपैकी म्हणजे स्वच्छ होईल, सॉफ्ट होईल. बघा थोडंसं घासलं तरी ते चमकायला लागलेलं आहे. तर आपण चांगलं सगळं सगळं याला म्हणजे नाही का छान असं लावून घेणार आहोत. बघा जिथे आपण जे घासतो आहोत बघा ते अगदीच चमकतं आहे आणि हा जो भाग आहे हा अतिशय काळा आहे म्हणजे. तर आपल्याला ही ट्रेक वापरून बनवलेलं हे जे मिश्रण आहे अतिशय सुंदर आहे. मी हलक्या हातानेच त्याला मी साफ करत आहे. सगळ्याला मी लावून घेणार आहे छानपैकी. जेवढं आपण ते आहे त्याला असं म्हणजे जोर पण नाही लावायचा. छानपैकी ते बनवून घेतलेलं आहे त्यामुळे मस्त निघत आहे ते. कारण खूप ते काळं झालेलं आहे आणि जी हवा आहे आमच्याकडे खूप म्हणजे ती केमिकलची हवा आहे बाहेर आज बाजूलाच म्हणजे म्हणजे आहे. त्यामुळे ते केमिकलच्या हवेने हे खूप म्हणजे काळं होत असतं. हे बघा किती स्वच्छ आणि छान दिसत आहे ते. हे बघा किती म्हणजे बघा किती सुंदर दिसत आहे लाल लाल आणि हा भाग बघा काळा आहे एकसा. कारण आपण आपलं म्हणजे जे नाही का घरगुती पदार्थ आहेत तर त्याच्यापासूनच आपल्याला ह्या वस्तू काहीतरी बनवून घ्यायचं आणि ते योग्य त्याचा वापर करून आपल्याला ते उपयोगात आणायचं आहे म्हणजे. तर त्याच्यात मी थोडीशी म्हणजे हळदीची पावडरसुद्धा घातलेली आहे चिमूटभर. ते खूप म्हणजे त्याने कलर पण अगदी पिवळा झालेला आहे. जसं काही ते कापत आहे काही कलर टाकल्यासारखं. कड पण मी चांगले घासून देते. आतून पण लावून घेणार आहे थोडंसं. त्याचा जो आतला भाग आहे तो सुद्धा किती छान दिसायला लागलेला आहे. मस्त लाल लाल दिसतंय. त्याचं काळं पण आहे ते निघून जात आहे. हां तुझं काम कर. मस्त छान निघालेला आहे तांब्या बघा. लाल लाल झालेला आहे. काळा तसा जो काळा कलर होता तो खूप बदललेला आहे.
छान निघालेला आहे बघा. आता धुवून घेणार त्याला. चला मी जरा धुवून आणते. छान असं लाल लाल झालेलं निघाला आहे. म्हणजे एकदम काळा होता, आता खूप सुंदर दिसते. तरी पण मी अजून त्याला थोडंसं अगदी अजून पण लावते मी एक वेळेस, नेमकं अजून छान निघेल. मस्त निघालेला आहे. याने बुद्धरूप पण घातलेलं आहे आणि 2 फुलदाणे सुद्धा घातले. त्या एक पण अतिशय सुंदर निघालेले आहे. हे बघा किती लाल लाल दिसते बघा. त्याचं काळपटपणा सगळा गेलेला आहे. अशा प्रकारे जे मी जुगाड केलेला आहे ते अतिशय सुंदर आणि बिना खर्चिक आहे. अगदी हलक्या हातानेच आपल्याला त्याला साफ करून घ्यायचं आहे. खूप सुंदर निघालेलं आहे आणि मधून सुद्धा खूप छान असं लाल लाल दिसत आहे ते तांब्या. खूप अतिशय छान आहे. एकदम लाल लाल त्याचा कलर झालेला आहे. आपण जे काय करू ना ते खूप छान आणि उपयोगाचं असतं. फक्त आपल्याला ते जमलं पाहिजे, करता आलं पाहिजे. धुवून घेते पुन्हा एकदा आणि तुम्हाला दाखवतो. तर हे मी जे फुलदाणे आहेत ना हे सुद्धा मी मेणबत्ती स्टँड आहे त्यांनी घासून घेतलेलं आहे. खूप छान निघालेलं आहे. आणि हे तांब्या बघा खूप सुंदर असा एकदम लाल लाल निघालेला आहे. एकदम काळा होता ना आतून सुद्धा एकदम लाल लाल आहे. अतिशय सुंदर निघालेला आहे. तर बघा तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.